बरं, विचारधारा जर एक सारख्या आहेत तर मात्र उद्या ज्या प्रकारे आता तटकरेजींनी म्हटलेलं आहे की उद्या जर आपण दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर भाजपची भूमिका काय असेल अजितजी? मला एकच आपल्याला सांगायचं आहे विशालजी की ज्या वेळेला तुम्ही महाविकास आघाडीकडे पाहता, ज्या बाळासाहेबांनी तत्वनिष्ठपणे आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदाकरता तिकडे गेले, यापूर्वी पवारसाहेब जनसंघाबरोबर म्हणजे आमच्या विचाराबरोबर समाजवाद्यांसकट पुलोचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. जर ते काँग्रेस बरोबर जाऊ शकतात त्यावेळेला चर्चा करून काँग्रेस शिवसेनेला आपल्या बरोबर घेऊ शकते, तर मग आम्हाला या सगळ्यामध्ये प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे का महाराष्ट्रामध्ये? मग आम्ही विचारतो ना, तेव्हा कुठे केला होता राधाच होता तुझा धर्म. मला इतकंच आपल्याला सांगायचंय की ज्याची हे बघा, आता सुरज चव्हाण साहेब जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. प्रत्येक जण आपापल्या वैचारिक बैठकीशी प्रामाणिक राहून या मंडळींनी जी अनैसर्गिक युती महाराष्ट्राला दिली होती त्या विरोधामध्ये आम्ही हे केलं. जे केलं त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. म्हणजे हे जे म्हणतात ना निंदे गद्दार ह्याव त्याव आमचं, आम्ही लोकांच्या समोर गेलो सामोरे आणि पुन्हा बहुमतानं निवडून आलेलो. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या जनतेनं हा स्वीकारलेला कौल आहे विशालजी. त्यामुळे मला असं वाटतं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. शेवटी राजकारणामध्ये काय असतं तुम्हाला मी सांगू का, ज्या नेत्याचा अधिकाधिक संपर्क आहे, जो रात्री उशिरापर्यंत काम करतो, जो वाऱ्याच्या वेगानं फिरतो, जो सामान्य जनतेला, आमदारांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये निधी उपलब्ध करून देतो, असं नेतृत्व लोकांना हवंय. ते माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथराव शिंदे आणि माननीय अजितदादा पवार साहेबांच्या मध्ये महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना दिसतं आणि त्याचं हे प्रतीक आहे, त्याचा हा प्रत्यय आहे. त्यांनी प्रयोग करून बघितला परंतु त्यांचा प्रयोग महाराष्ट्राच्या जनतेनं सबसे नाकारला. आम्ही सोबत आलेलं महाराष्ट्राच्या जनतेला आवडलंय. त्यामुळे मला असं वाटतं जनतेनं नाकारला की मग राजकारणासाठी हा डाव निवडला गेला हे तर येणारा काळ ठरवेलच. मात्र मला निलेश लंकेंना हे विचारायचंय. निलेशजी, मला सांगा, जसं प्रत्येक पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष सांगतो आम्ही फार काम करतो, लोकांपर्यंत जातो, विकास पोहोचवतो, असंच काहीसं काम हे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारांनी देखील केलेलं होतं. आजही या वयामध्ये ते कार्यकर्त्यांना जोडून आहेत, प्रत्येक व्यक्तीला भेटण्यासाठीची तयारी असते. मग अशा प्रकारचा व्यक्ती किंवा अशा प्रकारची राष्ट्रवादी जर पुन्हा एकत्र आली तर पुन्हा एक घर व्हावं असं कार्यकर्त्यांना वाटतं का? साहजिकच राजकारणामध्ये कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम केलेले कार्यकर्ते असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना असते की आपला परिवार अखंडित राहावा. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. कधी पण एखाद्या कुटुंबामध्ये दुही निर्माण झाली तर त्या कुटुंबातले जे छोटे छोटे मुलं असतात त्यांना अस्वस्थ होतं, अरे आपण एकत्र राहणारे चुलते दुसऱ्या खोलीत राहतात, हे इकडे आजोबा तिसरीकडे राहतात. हे एक प्रत्येक भावना एक हा परिवार आहे. आम्ही तर बऱ्याच परिवार आहे, तो परिवार अखंडित राहावा प्रत्येकाची भावना साहजिक असतेच ना. बरं, मात्र एकत्रीकरणाचा जर उद्या निर्णय झाला तर भाजपला आपणही किती महत्व देणार त्या ठिकाणी? वरिष्ठ लेवलवर ही चर्चा नाही. बरं, अजितजी यावरती मत निश्चितच मांडू इच्छित आहे. अजितजी, एका बाजूला एक परिवार व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भातला निर्णय घेतला. अजितजी. विशालजी, मी महाराष्ट्रभर फिरून काम करणारा कार्यकर्ता आहे. बघा, नेत्यांना वाटतं की हे झालं पाहिजे, कार्यकर्त्यांना वाटतं का आता 100% वाटतं. आता पत्रकार म्हणून मी तुम्हाला काही माहिती देतो. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही मंडळी दिल्लीला गेली होती. ते दिल्लीच्या मुक्कामामध्ये ते कोणाला भेटले, त्यांनी काय चर्चा केली आणि परत मुंबईला येऊन ते कोणाला भेटले, त्यांनी काय चर्चा केली, याचा जरा पत्रकार म्हणून आपण माहिती घ्या. दुसरा एक विषय, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं मुंबईमधनं चार्टर्ड विमानानं काही नेते मंडळी गेले होते आणि त्यांनी तिथं कोणाला भेट घेतली, त्यांनी काय चर्चा केली, याची पत्रकार म्हणून आपण माहिती घ्या. सांगा ना, महाराष्ट्राला ती माहिती कळू द्या. बघा, शेवटी सत्तेमध्ये येण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अनेक लोक, माननीय प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील आणि थेट पवार साहेब असतील, यांच्याकडं
जात येत असतात, चर्चा होतात. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की देशामधल्या अनेक मोठमोठ्या उद्योगपतींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ते कोण आहेत, त्यांनी नेमकी काय म्हणाले, नेमकी चर्चा काय झाली, ह्या खूप छान गोष्टी आहेत. त्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण आणा. आम्हाला याच्यामध्ये इतकंच मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की बघा, आता राजकारणाचा बाज बदललेला आहे. आणि हा राजकारणाचा बदललेला बाज काय आहे, तर लोकांना वेगानं विकास हवा आहे. लोक आता घराणेशाही, मग हा याचा मुलगा तो त्याचा मुलगा, त्यांच्यासाठी दोन निवडणुका लढा, हे लोकांना आवडत नाही. पण अजितजी, मतदारांना किंवा जनतेला गृहीत धरलं जातं असं नाही का वाटत? त्यांनी मॅन्डेट कुणाला दिलं किंवा काय झालं? प्रत्येक राजकीय पक्ष फक्त सत्तेत राहण्यासाठीचा प्रयत्न करतोय.